सुंदर मनामध्ये भरली. दादा काय रे घात झाला दादा. काय झालं काय? अरे बोल पटकन. अरे शर्यत होत नाही. होत नसते म्हणजे? सरपंचांनी घोषणा केली तशी. हे बाय परिपत्रक वाटलं. मखमलाबादेतील समस्त ग्रामस्थांना कळवण्यात येते की आपल्या गावची आणबाण शान असलेली प्रतिष्ठेची जोखड शर्यत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्याचा कमिटीने निर्णय घेतला, जेणेकरून सामाजिक अंतर पाळलं जाईल आणि कोरोनाची चेन मोडण्यात आपल्याला यश येईल. प्रशासनाचे सर्व नियम पाळून आपण कोरोनाचा प्रसार थांबवू आणि या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल अशी आशा करू. कृपया सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. तोवर सर्व गावकऱ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. शासनाला सहकार्य करा. कोरोनाच्या तर ना यार होऊन जायला पाहिजे यार शर्यत. एवढी तयारी केली. ठीक आहे अभ्या. अरे काय ठीक आहे, सगळा प्लॅन बोंबलला आता. अभ्या, सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नसतात ना. त्याने अजून वेळ फुकट जाणार, फिसकटणार सगळंच. अभ्या, फिसकटला असं कसं म्हणतो तू? अरे उलट जे काही घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं. म्हणजे अभ्या, खरं सांगायचं झालं ना तर अजून तू शर्यतीसाठी पूर्णपणे फिट झाला नव्हता. तुझ्या पायाची जखम अजून पूर्णपणे बरी झाली नाहीये आणि त्याच्यात ते जोखड घेऊन पळायचं केवढं रिस्की आहे ते. नाही अभ्या, मला कळते तुझी मानसिक तयारी होती, पण शरीरानं बी साथ दिली पाहिजे ना. उलट तू विचार कर, आता वेळ मिळालाय ना तर पूर्णपणे रिकव्हर होशील तू. अजून नेटानं तयारी करशील. पॉझिटिव्हली विचार कर. शर्यत पुढे ढकलली गेलीये ते आपल्या फायद्याचंच झालंय. हा लती म्हणते ना तेच खरे. वाईटात काहीतरी चांगलं असतं ना ते हेच आहे. हॅलो. खाणारा पुढे ढकलली गेली ना शर्यत. दादा आम्ही बी जातो. उगा फिरायला नको बाहेर. येऊ का? खरं थँक्यू. बस का दादा. चल. काय करणार आता, पुढे गेली तर गेली. तेच तर. पण बरं झालं त्या निमित्तानं काही हॉस्पिटलच्या बाहेर तरी पडलो. जीव घुसमटला होता माझा तिथं. तुझ्यामुळे दादामुळे सुखरूप बाहेर पडलो. तू नसती तर कसं झालं असतं माझं. माझ्याशिवाय असं काही होणार नाही. मी नेहमीच असणार आहे ना आयुष्यभर शेजारी. दौलतराव अशी कशी पुढे ढकली बरं आबा? कोरोनामुळे गर्दी बिर्दी करू शकत नाही म्हणून हा निर्णय घ्यावा लागलाय. वाट बघावी लागेल. खरंच नाट लागेल राव या शर्यतीला. यावर्षी एक काम झालं नाही, नुसता नाचचा पाडा. फटक्यात होऊन गेली असती ना शर्यत. डायरेक्ट विषय एंड होऊन गेला असता. आत्ता आभ्या आदू होता, शर्यतीत भाग घेऊ शकला नसता. आता पुन्हा शर्यतीपर्यंत फिट झाला म्हणजे. दौलतराव म्हणून मी लतीला आभ्यापासून लांब ठेवलं होतं. ती त्याला भेटली म्हणजे तो येड्यावानी वागणारच. आदर्श सून मानत होते मी लतिकाला. आणि अक्का त्या म्हणल्या बी होत्या की ती घरावरचं संकट दूर करल. आणि आज तिच्या पायीच घरावर संकट आलं. लय मोठा विश्वासघात केला तिने माझा. एकदा नाही दोनदा. तिच्यावर विश्वास नाही ठेवणार मी कधीच. तिने चूक केली आणि मी तिला माफ केलं. तिला माफ केलं हीच चूक होती माझी.
तिला माफ करायला नव्हतं पाहिजे होतं मी, कारण ती त्या योग्यतेचीच नाहीये हो, त्या पात्रतेचीच नाहीये लतिका. आज जर माझ्या लेकराला काही झालं तर मी लतीला घरात येऊ द्यायची नाही. माझ्या घरचा उंबरठा नाही ओलांडू देणार मी लतिकाला. फोन लाव लतिकाला. वहिनींचा फोन आहे, घरी कळलं असेल वाटतं. पाय एकदा काय म्हणतात पाय. हॅलो, हॅलो, कुठे आहे तू लती? मामी. काय मामी काय मामी, किती खोटं बोलते ग तू. मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवते आणि कायला खोटं बोलायचं मग माझ्याशी. इतकी आतल्या गाठीची का ग तू लती? पोटात एक नि ओठात एक म्हणतात ते काही चुकीचं नाहीये. मामी मेली तुझी मामी. तू माझ्याशी गोड गोड बोलते आणि नंतर माझ्याच पाठीत खंजीर खोपसते का ग? तू फूस लावली म्हणून पुण्यांदा शर्यतीत गेलं माझं लेकरू. का गायब केलं ग माझ्या आब्याला? माय मी तुझं काय वाईट केलंय ग की तू माझ्या लेकराच्या जीवावर उठली? नाही नाही मामी ऐका ना, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा ना. हे पाय, माझं लेकरू कुठे आहे ते मला सांग. माझ्या आब्याला जर काही झालं तर तुला मी माझ्या घरचा उंबरठा ओलांडू द्यायची नाही. मामी अहो अभ्या ठीक आहे. कुठे आहे तो? आम्ही विक्याच्या घरी आहोत. तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ मामी. तू नको ना शिकू माय मला आता काही. हे पाय, आब्यानी जर शर्यतीत भाग घेतला तर माझ्या इतकं वाईट कुणी दुसरं नसल. नाही मामी, तो नाही घेणार शर्यतीत भाग. तुझ्या भूलथापांना आता नाही बळी पडायची मी. माझा विश्वासच नाही आता तुझ्यावर. तू बोलती एक आणि करती भलतच. सिद्ध झालंय ते आता. मामी अहो शर्यत नाही होते. म्हणजे शर्यत पुढे ढकलली गेली. ही शर्यत घाल चुलीत. तुम्ही दोघं ताबडतोब घरला या. पाहते मी तुमच्याकडे. खायला मामींना कळलंय तू पळून आलाय ते कळणार होतच कधी ना कधी. अभ्यास सगळं एवढं लाईटली नको ना रे घेऊ. काय झालेलं ते काय म्हणली आई? अभ्या मामी लय भडकल्यात आणि त्यांना एवढं भडकलेलं ना मी कधीच पाहिलं नाही. हे पाय, आपल्याला ताबडतोब घरी जावं लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही. तू थांब, मी बोलतो आईशी. तू येतोय ना घरी? ढाल घेतल्याशिवाय नाही लते. अरे अभ्या लते सॉरी, ढाल घेतल्याशिवाय मी नाही येणार. मी बोललोय आधीच. मी बोलतो आईशी. प्लीज आता फोन बिन काय करू नको. मामींना त्या लय चिडल्यात. कोणाचं काही बी ऐकून घेणार नाही इतक्या. मला तिचं भडकणं माहिती आहे लते. तोप झाली असेल आता ती, आणि तोपेच्या तोंडी तुला एक फील देणार नाहीये. मी बोलतो तिचं चिन सांगतो. तुझा काही दोष नाही, सगळी चूक माझी. हो नाही थांब जरा अभ्या. उगा घाई करू नको, शांत हो. मी आधी घरी जाते, मामींना शांत करते आणि मग तू बोल बरं. ठीक आहे, मी तुला सोडायला येतो घरी. थांब. ए विक्या, काय ए भाई गाडीची चावी दे ना जरा, सोडून येतो हिला. घरी कळलं काय? कळणार होतंच, पाहत होता काय झालंय. बरं काही लागलं तर फोन कर, लगेच येतो. काय होणार नाही आता. कोणी मी काय नाही करू शकत. माझी आई एकतर चिडत नाही, चिडली कोणाचं ऐकत नाही. चल चल चल. बाय. थँक्यू. बसू का? बस. वहिनी तुम्ही काय एवढी तक्तक करून राहिल्या? कशी करू नको तक सांगा ना बापू, कशी करू नको? ही पोरं काय समजतात काय स्वतःला? आपण काही येडे आहो काय म्हणून सांगू लागलो त्यांना? ओ तुम्ही जरा शांत व्हा ना. हा ना, आणि आता शर्यत बी कॅन्सल झाली.
अबे जाऊ शकणार नाही आता शर्यतीत. मग कायला टेन्शन घ्यायचं? बापू, शर्यतीपेक्षा लतीने खोटं बोलून जो प्लॅन केलेला आहे ना त्याचा मला जास्त राग आलाय. तिने फसवणूक केली आहे हो माझी. ती खायला प्लॅन करेल. तिलाच हौस होती ना भाऊजींना शर्यतीत पाठवायची. आब्याची बी इच्छा होतीच ना. बापू, तुम्ही तुमच्या लेकीला पाठीशी घालू नका बरं. आब्या तिच्याचमुळे नाचू लागला शर्यतीत भाग घेण्यासाठी. नाही येऊ देते अण्णा, आता घरी येऊ देत, मग पाहते मी त्यांच्याकडे बरोबर. हो आशुशाही, जरा शांत व्हा ना. नका नका, आता कोणी काहीच मला समजावू नका आणि माझ्याशी काही बोलू नका. नाही नाही, हे बा वहिनी, मी तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही प्लीज शांत व्हा. जोवर मी माझ्या लेकराला माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोवर मी शांत होणार नाही. अशू, तू धाडला ना रे त्याला तिकडं. 1 तास देते तुला. विक्याकडे हाय तो. त्याला घेऊन ताबडतोब घरी यायचं, नाहीतर काय करेन माहितच आहे तुला. दादाचा फोन आहे. हा दादा. हा हा हॅलो. हा कुठे आहे तुम्ही? घरीच जातोय. आब्या आहे ना तुझ्या बरोबर? हा आहे ना. काही बी कर, पण आब्याला घरी घेऊन ये. लवकर पोचा घरी, नाही तर काय खरं नाही. हा येतो आम्ही. ठेवतो. हा हा. काय आलं? अभ्या, लवकर घरी चल, नाहीतर आपलं काही खरं नाही. चल चल तू. काय ना आत्याबाई, एवढी मरमर केली आपण आणि तरी शेवटी जे व्हायचं तेच झालं. मला तर वाटलं बी नव्हतं ही लती एवढं खोटं वागण आपल्याशी. हे मी उगाच पराचा कावळा करू नको. काय एवढं झालेलं नाही. मग काय व्हायची वाट पाहत होता का तू? म्हणून गायब केलं तुम्ही आब्याला? हे अगं ते एक शब्द बोलायचा नाही, थोबाड बंद ठेवायचा. आशू, तुझ्यामुळं आणि लतीमुळं झालंय हे सगळं. आब्या जर घरला आला नाही, मग पहा मी काय करते तुमचं. काय तुला चल ना अभ्या, तू बी. हाल घेतल्याशिवाय नाही. अभ्या सोड ना आता. ते मला माफ कर, पण मी नाही येऊ शकत ढाल घेतल्याशिवाय. अभ्या सोडणार आहे आता, प्लीज. ऐकलं ते, जाय तू. आणि आई चिडली तर तिला सांग, म्हणून सगळी चूक तुमच्या पोराची आहे, माझी काही बी चूक नाही. मी फक्त त्याला बायको म्हणून साथ दिली, जसं तुम्ही आप्पांना देता. अभ्या, मी असं नाही बोलू शकत. असं नको बोलू, सौम्य शब्दात बोल, पण हेच बोल. नाही बोलता येणार. ठीक आहे, मी बोलतो फोनवरती. फोनवर कायला, समोरासमोर बोल. ते प्लीज समजून घे, ढालीशिवाय नाही येऊ शकत मी. आणि बाय आता शरद पुढे ढकलली, त्यामुळे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत आता माझे. कळते का तुला? मी बोलतो आईशी, जाय तू. आता लगे फोन नको करू मामींना. मला बोललं पाय आईशी, नाही तर चिडल ती. मी सांगतो तिला, तिचा काही दोष नाही त्याच्यात. नाही म्हणजे हाय माझा दोष अभ्या. नाही येलं ते. अभ्या, मामींचा विश्वास नव्हता तुझ्यावर, म्हणून पाहऱ्या करत होत्या. पण मायावर तर विश्वास ठेवला होता ना त्यांनी. मला माहिती आहे मायाला कसं समजायचं. मी बोललो की पागळा लागेल. जाय तुम्ही, बोलतो.
अभ्या आत्याबाई फोन येतोय भाऊजींचा. मला ऐकू येतं आणि माझ्या आई बाबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं. अहो फोन तर घ्या. नाही आहे एकदा काय म्हणून राहिला ते तर पाहिजे ना. तो घरी आल्या बिगर मी त्याच्याशी बोलणार नाही. फोन कट केला आहे ना. म्हणजे लय चिडल्या असणार त्या. एक तू घरी नको जाऊ आता. मग कुठं जाऊ? बापूंकडे जाय. त्यानं काय होणार आहे? आजचं मरण उद्यावर. पण टळणार तर नाहीये ना मरण. आपण वेळ तर मिळेल ना ते. तू ना लय वेळ काढतो अभ्या, हेच आवडत नाही मला. त्यातच फायदा आहे आपल्याला. ते एवढा वेळ काढून काय फायदा झालाय कळलं? नाही कळलं तुला. अभ्या मी जाते. तू येणार हाय का नाही? ढाल घेतल्याशिवाय नाही. हट्टीपणा नको करू अभ्या. लते सॉरी, पण नाही बदलू शकत मी. आणि तू ऐक माझं, तू बी नको जाऊ घरी. मी बी सॉरी अभ्या, कारण मी बी बदलू नाही शकत. आता जे होईल ते मी फेस कर. मी करते तुला फोन. एकटी झाली तू? भाऊजी नाही आले? तो नाही आला. नाही आला म्हणजे? मामी ते ढाल घेतल्याशिवाय नाही येणार तो. सॉरी मामी. ते मामी मामी सॉरी, खरंच सॉरी. सॉरी आहे का तू? खरंच आहे का? तुझ्या बाई ही वेळ आली आहे माझ्यावर. तुझ्या बाई त्याने शर्यतीचं खूळ डोक्यात घेतलं. तुझ्या बाई तो घराच्या बाहेर पडला. तुझ्या बाई त्यानं त्याचा पाय मोडून घेतला. मामी कसा विश्वास ठेवू तुझ्या सॉरीवर? सांग ना, काय करू तुझ्या सॉरीचं मी? काय करू सांग की. तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला डील दिली, तुझं सगळं ऐकलं, तर माझ्या डोक्यावरच नाच करायला लागली का ग तू? आशूची आई जरा थांबा, थोडं शांत व्हा. हिला कळायला नको ही काय वागते ते. आईची माया दिली ग मी तुला. एवढं सुद्धा कधी सासू सारखं वागले का ग तुझ्याशी? खरं सांग, एवढं तरी वागले? कधी जाच केला का? तुला घालून पाडून बोलले का तुला? आणि तू असं वागली माझ्याशी? मी आणि आप्पा सारखं सांगत होतो, सारखं किती वेळा सांगितलं,
सांगितलं की नाही शर्यतीचा नाद बरा नाहीये, त्याच्या नादी लागायचं नाही, ते खूळ नको आपल्याला. सांगितलं तरी बी तू पुन्हा तेच केलं. पहिल्यांदा माफ केलं की नाही मी तुला, पण तू अजूनही थांबतच नाही. लते तुम्हाला वचन दिलं होतं आब्याला शर्यतीत भाग घेऊ देणार नाही म्हणून, दिलं होतं की नाही? म्हणजे तू इथे माझ्याशी खोटं बोलली आणि तिकडे त्याला पळून जायला मदत केली ना. माझ्या पोटच्या पोरावर विश्वास नाही तेवढं तुझ्यावर विश्वास ठेवला मी. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर ना डोळं झाकून विश्वास ठेवलाय मी. तू काय केलं? माझ्या विश्वासाला पात्रच नाही तू. आता नाही ठेवायची मी तुझ्यावर विश्वास. माझ्या मनातनं तू पूर्णपणे उतरली.